हाय हॅलो नमस्ते, स्वागत करते तुमचं मी माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर आज मला म्हणजे बऱ्याच जणांच्या कमेंट येत होत्या की गावाकडे गेली होती, गावाकडचं थोडंफार काहीतरी शेअर कर. मी व्हिडिओ तिकडे शूट केले नाही आहेत कारण मला तेवढा टाईमच भेटत नव्हता व्हिडिओ शूट करायला. कारण मी गेले होते 12-13 वर्षानंतर. ते 12-13 म्हणण्यापेक्षा 12-13पेक्षाही जास्त वर्ष झाले. त्याच्यानंतर तेव्हा गेले होते आणि मी पहिल्यांदा माझ्या सासरी गेले होते. तर पहिल्यांदा सासरी गेल्यामुळं माझे सगळे कार्यक्रम जे राहिले होते ते माझे करण्यात आले होते. आणि मेन म्हणजे तिकडच्या लोकांना एवढं समजत नाही आहे आणि म्हणजे ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही आहे. तिकडचे लोक जास्त करून पडद्या आडच राहतात, म्हणजे जे जास्त करून तर लेडीज तर पडद्या आडच राहते. तर कोणी लेडीजचे म्हणजे स्वतःच्या बायकोचे कोणी स्टेटस स्टोरीसुद्धा ठेवत नाही. तर दुसऱ्याच्या बायकोचे व्हिडिओ काढणं ही खूप लांबची गोष्ट होती. तिथं माझे व्हिडिओ वगैरे कोणी शूट केले नाही आणि मला म्हणजे मायरा पण होती, त्यासाठी मायरा त्रास द्यायची आणि मला माझे व्हिडिओ पण शूट करता येत नव्हतं. आमच्या घरी खूप मोठा कार्यक्रम होता 40 वेळेला. लग्नाला जेवढी लोक येत नाहीत तेवढी लोक आली होती कारण त्यांना माहीत होतं मी आलेली आहे. म्हणजे सून बघायची होती त्यांना, त्यासाठी बरेच लोक जे नव्हते येणार, एका घरातनं एक जण आला असता तरी चालला असता, पण पूर्ण फॅमिली येत होते. अक्षरशः आमच्या घरात एवढी मोठी घरे आहेत पण राहायलासुद्धा जागा म्हणजे झोपायलासुद्धा जागा नव्हते. सगळे पूर्ण टेरेसवर वरांड्यावर सगळीकडे लोकच होते. ते फक्त माझ्यासाठी आले होते. तर तुम्हाला सांगते, ज्यावेळेस मी गावाकडे गेले त्यावेळेस मला तर खूप भीती वाटत होती. आणि भीती म्हणजे कशी की मी तिथे राहू शकते का नाही. भीती म्हणजे मला लोकांची नव्हती वाटत, भीती मला याची वाटत होती की मला तिथे करमते का नाही, मी तिथे राहू शकते का नाही, या गोष्टीची मला भीती वाटत होती. माझी मुलगी तिथं छोटी आहे, तिथं राहू शकेल का नाही, तिथलं वातावरण सूट होईल का नाही, ह्या गोष्टींची चिंता होती. आणि मेन म्हणजे माझ्या मिस्टरांना पण हेच वाटत होतं की ही इथं एवढ्या ह्याच्यात राहणारी तिथं गावाकडे कशी राहते की नाही, ह्या गोष्टीचे ह्यांना खूप टेन्शन होतं. तर तसं काहीच झालेलं नाही. मी जेव्हा गावाकडे गेले मला बघण्यासाठी खूप साऱ्या बायका आल्या, पूर्ण मोहल्ला इकट्ठा झाला. म्हणजे सुनबाई आली सगळे म्हणजे माझा लाड करायला लागले, डोक्यावरून हात फिरवायला लागले. कोणी लांबचे जे पण होते ना ते सगळे मला हातात 100 रुपये, कोणी 50 रुपये, कोणी जास्त जवळचे असले 500 रुपये असं देत होते. आणि कोणी नंतर म्हणजे माझे मोदी खाई रसम असते ती माझी झाली. पण जेव्हा मी गेले तेव्हा असं म्हणजे कोणाला पण असं दम निघला नाही, पटकन सगळेजण आले, लेडीज लोक, आणि मला भेटले. नंतर आहे ते माझे नंदावे वगैरे ते पण आले, त्यांनी पण मला म्हणजे पैसे वगैरे दिले. म्हणजे मला खूप कसं तरी वाटत होतं. माझ्याकडे खोटं नाही सांगत, अक्षरशः माझ्याकडे 15,000 ते 20,000 रुपये जमा झाले होते. एवढं मोठं माझं सासर आहे. सासर म्हणजे सासर तर आहेच, पण आजूबाजूचे पण लोक एवढी छान राहतात, सगळे आहे ते मिळून मिसळून राहतात. एवढे पाहुणे रावळे, मामा लोक, चुलत्या मावशा. आणि मेन म्हणजे एका घरात 8-8, 9-9 पोरं असतात म्हणल्यानंतर हे नातेवाईक किती असतात तुम्ही विचार करा. मला कमीत कमी 45 ते 50 फक्त नंदाच आहेत. फक्त नंदाच 45 ते 50 आहे. तर विचार करा, सगळ्यांनी मला भाभी म्हणून 100-100 रुपये दिले. कोणी छोटे असेल ते 50-50 रुपये असं देत होती. कोणी कानातले गिफ्ट केले, कोणी गळ्यातलं केलं, कोणी बांगड्या केल्या. असं म्हणजे असं नाही, तिकडची पद्धत खूप छान आहे. म्हणजे पहिल्यांदा जर आपण कोणाला भेटत असेल तर मोकळ्या हाताने, छोटं जरी बाळ असेल ना त्याच्याकडे. आता माझे नणंद आली होती तर नंदाने तिचं पण दिलं, तिच्या नवऱ्याचं पण दिलं, तिच्या 3 मुलांचं पण दिलं, तिची सासू आली होती सासूचं पण दिलं, आणि तिची जाव आली होती जावचं पण दिलं, आणि ती जावेची मुलगी आली होती, छोटी होती ती तर 3-4 वर्षाची, तिचं सुद्धा दिलं. म्हणजे प्रत्येकजण देतं तिथं. मला ही पद्धत खूप आवडली तिकडं. आणि मला तर खूप म्हणजे थोडंसं अस्वच्छता आहे तिकडं, पण अस्वच्छता म्हणजे घरात पण अस्वच्छता, बायका एवढं म्हणावं असं स्वच्छ ठेवत नाही आहेत. घरं खूप छान असतात, पण एवढे गावाकडची घरं म्हणजे कशी छोटी नसतात, एकदम अशी मोठमोठी घरं असतात. बाहेर पटांगण असतं खूप छान. कारण असं म्हणावं अशी बायका स्वच्छता ठेवत नाही. रोजची रोज आपल्या इकडे कसं फरशी वगैरे पुसतात, सगळं क्लीन, रोजची रोज आपण कपडे, रोजची रोज आंघोळ. मेन म्हणजे तिकडे आंघोळच करत नाही. म्हणजे मी 15 ते 16 दिवस होती, मला माझ्या घरातल्या ज्या माझ्या जावा आहेत त्या आंघोळ करताना दिसल्या नाहीत, एकदा सुद्धा. दिसल्या होत्या फक्त ज्या दिवशी आमच्या घरात कार्यक्रम होता त्या दिवशी त्यांनी आंघोळ केली होती. नंतर त्या मला आंघोळ करताना दिसल्या नाही. सकाळी उठायचं 8 वाजता उठलं की ब्रश करायचा, लगेच चहा नाश्ता झाला की आराम. चहा नाश्त्याचे भांडे घासले, विषय संपला. घर झाडणं, पुसणं, स्वच्छता करणं अजिबात सुद्धा नाही, लगेचच बसल्यात.
चप्पल घालून प्रत्येकाने प्रत्येक घरात फिरायचं. किचनमध्ये चप्पल, वॉशरूममध्ये ती चप्पल, बेडरूममध्ये चप्पल, बाहेर चप्पल, कुठं पण बिगर चप्पलची बाई म्हणा, लेडीज म्हणा, जेंट्स म्हणा, मुलं म्हणा, कोणी दिसणार नाही, सगळे चप्पल घालूनच फिरणार. त्यासाठी अस्वच्छता असते तिकडं. आपल्या इकडं कसं उंबराच्या बाहेर चप्पल, त्यांना आतमध्ये जर चप्पल कोणी वापरत असेल तर आपली आतमधली चप्पल ही सेपरेट असते. बाहेरची चप्पल आपण आतमध्ये अजिबातसुद्धा वापरत नाही. पण त्यांची तसं नाही. आपली वॉशरूमची चप्पल, टॉयलेटची चप्पल सगळं काय ते वेगळं असतं. तसं तिथं नाही, सगळीकडे एकच चप्पल. ती एक खूप घाणेरडेपणा वाटला. टॉयलेटमध्ये तीच चप्पल घालून जायची ती बाई आणि तीच किचनमध्ये घालून त्याच चप्पलने स्वयंपाक करायची. खूप घाण वाटायचं. 2-3 दिवस मला जेवण वगैरे जात नव्हतं. खूप माशा, मच्छर, म्हणजे असं एवढ्या पूर्ण असं म्हणजे एवढ्या माशा पूर्ण काळं कुट्ट झालेलं असायचं. ते बघून आहे ना मला खूप असं किळसवाणं वाटायचं. अजिबातसुद्धा मला हे नाही, काय म्हणतात त्याला, जेवण करू वाटत नसायचं आणि पाणीसुद्धा पिऊ वाटत नसायचं. ते मला आता आठवलं तरी पण मला कसं तरी वाटतंय. अशी ती गावाकडची लोक आणि फक्त प्रेमळ, खूप खूप जीव लावतात. म्हणजे जीव लावणं म्हणजे आता मी पहिल्यांदा गेली होती त्यासाठी मला तर सगळ्यांनी लावला, पण जे तिथं राहतात त्यांना खरी कंडिशन माहीत. आणि आता जेव्हा मी जाईन तिथं, फायनली मी तिथं जायचा विचार केला आहे. माझ्या घरी मी राहायला जायचा विचार केला आहे. जेव्हा मी जाईन ना तेव्हा 1 महिन्यातच मला समजेल की कोण कसं आहे, कोण कसं आहे ते. आता तर मला सगळी लल्ली करत होते. ते आठवले ना मला तरी पण चप्पलची बरं का गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे मला गावामध्ये ती खूप आवडली. सगळे लोक आहेत ते प्रेमाने राहतात. कितीही भांडण जरी असलं तरी मोठे ज्याच्यासोबत भांडण झाले त्यांच्यासोबतच घरातले, आता घरातले दोघांची, त्या घरातले एक, ह्या घरातले एकाचं, त्या दोघांचं भांडण झालं, ते दोघं नसतील बोलत तर पण घरातले बाकीचे सगळे एकमेकांसोबत बोलतात. ही गोष्ट छान वाटली. सगळे मिळून मिसळून राहतात. प्रत्येकाच्या कार्यक्रमात एकत्र येतात. दुसरी गोष्ट, जर कोणी गावाकडे आपल्याकडे पाहुणे आले तर तिकडे गावाकडे ही अशी पद्धत आहे. भरपूर सारा नाश्त्यामध्ये फ्रूट, मिठाई, कोल्ड्रिंक, नमकीन सगळं काय ते पूर्ण बेड आहे ना ते नाश्त्याने सजवलेलं असतं. तर मी तुम्हाला बेड का म्हणले तेही आता लगेचच सांगून देते. कारण तिकडं आहे ते बेडवर जेवण करतात, खाली जेवण करत नाही, बेडरूममध्ये जेवण करतात. आपल्या इकडे कसं पाहुणे वगैरे आले तर मस्त चटई वगैरे हातरतात, मस्त असं सगळे जेवायला बसतात किंवा आपल्याकडे डायनिंग टेबल असं. पण तिकडे अजिबातसुद्धा असं काय नाही आहे. सगळ्यांनी बेडवरच जेवायचं. बेड सोडून तिकडच्या लोकांचं मला काहीच आवडलं नाही. फक्त बेडरूमच स्वच्छ आणि जरा धजवलेली राहायची. आता ते का ते मला नाही माहिती. तर बेडरूममध्ये पूर्ण आहे ना बसायला सुद्धा जागा नाही. ते पूर्ण म्हणजे काहीतरी हातरतात बेडशीटवरती आणि त्याच्यावरती सगळ्या प्लेटी असतात नाश्त्याच्या, फ्रूट, भरपूर प्रकारचं, भरपूर असं म्हणजे एक घास खाल्ला तरी पोट भरण अशा प्रकारचा नाश्ता असतो. खूप छान नाश्त्याची सोय करतात तिकडं. आपल्या इकडं जास्तीत जास्त पोहे आणि चहा असतो, पण तिकडं अजिबात असं नाही. सगळ्या प्रकारची फळं, मिठाई असं म्हणजे एक जरी मिठाई कमी दिसली त्यांना तर लगेच मार्केटमध्ये जायला लावतात आणि मिठाई घेऊन यायला लावतात. दुसरी गोष्ट म्हणजे जेवणाचं पण तसंच आहे. नाश्ता झाला की लगेच ते 5 मिनिटातच जेवण करायला बसवतात आणि जेवण हे आपल्याकडून मग खूप थोडं जातं आणि जेवणसुद्धा म्हणजे बेडवरतीच करतात. ही थोडीशी घाणेरडी पद्धत, म्हणजे घाणेरडी म्हणण्यापेक्षा कशी गावगावची पद्धत असते. पण आपल्या इकडे नाही बेडरूममध्ये जेवत. म्हणजे बेडरूममध्ये जरी जेवलं तर बेडवरती नाही जेवत, एवढं तर मला माहीत आहे. तिसरी गोष्ट मला गावाकडे अजिबातसुद्धा आवडली नाही. कारण प्रत्येकाचे आईवडील आहे ना सेपरेट राहतात. कोणीच कोणाच्या आईबापाला बघत नाही. ही गोष्ट मला अजिबातसुद्धा आवडली नाही. ज्याचं म्हणजे आज मुलाचं लग्न झालं, मुलगी 4 दिवस जाऊन माहेरीवरून आली की लगेचच तिने तिचा पसारा घ्यायचा आणि सेपरेट राहायचं. ही तिकडे गावाकडची पद्धत. प्रत्येकाने किती 8 दिवसाची जरी नवरी असली तरी ती सेपरेटच राहते, सासू-सासऱ्यांसोबत राहत नाही. ही गावाकडची पद्धत मला अजिबात सुद्धा आवडली नाही. आता आमच्या घरातलाच विषय, आमचे 4 जावा आम्ही, ते सगळे आहेत. आता माझा तर विषय सोडा, मी तर इकडं आहे, पण बाकीच्या 3 आहेत, त्या तिन्ही सेपरेट आहेत. आता माझे सासरे पण वारले, तर माझी सासू आहे ती त्या तिघांच्यात सुद्धा खाणार नाही. ती तिचं सेपरेट बनवून खाणार. तिकडच्या पुरी सासवांना बघत नाही तर एवढं तर मला जाणवलं. म्हणजे मी तेवढं तर ओळखून घेतलं. म्हणजे आता माझे सासू सासरे मरणाच्या स्टेपपर्यंत माझा सासरा आला होता तरी ते म्हणजे सेपरेट रूममध्ये होते आणि माझी सासू तिथंच बनवायची आणि तिथंच खाऊ घालायची. पाहुणे रावळे यायचे त्यांनाच माझी सासू चहापाणी वगैरे सगळं करायचे. पण कोणते जाऊ चहापाणी करत नव्हती, की कोणती जाऊ म्हणली नाही की राहू दे सासू सासरे आता मरणाच्या स्टेपवरती आम्ही बनवतो, आम्ही म्हणजे
बनवतो ते तुम्ही खा अजिबात असं नाही. किचन छोटे छोटे फक्त बेडरूम असतात तिकडं, भांडे सगळे ते बेडमध्ये कोंबलेले. आपल्या इकडे कसं सजवून धजवून ठेवतात भांडे रॅकला, तसं त्यांच्या तिकडं नाही आहे. आपल्याकडे जर अनप्रोफेशनल किचन असेल तर रॅक असतं, आणि प्रोफेशनल असेल तर म्हणजे ट्रॉली वगैरे त्याच्यामध्ये असतात. पण त्यांच्या तिकडे तसं नाही, कपाटात भांडे, बेडमध्ये भांडे, नवरा बायको पुरते 2-2 ताटले, 2 तांब्या, 2 ग्लास, 2 वाट्या, 2 कप बशी एवढं काढायचं, वरती किचनवरच ठेवायचं, जाळीतच भांडे रॅकवरती लावायचं नाही. एवढ्या कंजूस मी म्हणते. लगेचच पुरींना एवढं कसं काही समजतं काय माहिती. आपलं हे म्हणजे माहेरावरनं आणलं की ते लगे आपलं झालं, आणि आईबापांनी त्याला 20-25 वर्ष सांभाळलेलं ते गेलं पाण्यात. असो, ज्याची त्याच्या गावाकडची पद्धत. आता माझ्या गावाकडची जर हे व्हिडिओ पाहत असेल तर बिनधास्त पहा, जे कमेंट करायची ते कमेंट करा, हिथं करा किंवा माझ्या नवऱ्यापाशी करा, तुझी बायको अशी म्हटली म्हणून. दुसरी पद्धत म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या आहेत ते सासवा, आम्ही दोघे म्हणजे एक सासू आणि एक म्हणजे माझी जाऊ, मला एकच माझ्या मिस्टरांना एकच चुलती आहे, म्हणजे माझी सासू आणि ती असे दोघीच आहेत. त्यासाठी मग आम्ही 4 जणी आहेत सगळ्या मिळून. पण जे दुसरे आहेत चुलत बिलत असे सगळ्यांचे ना, सगळ्या सासवा आहेत ना, सगळ्यांच्या सासवा अशा सेपरेट करून खातात. एक तर तुम्हाला सांगते, आता निघाला विषय म्हणून सांगते, त्या घरात तर माझा दीर आहे, ते डॉक्टर आहे, स्वतःचं क्लिनिक आहे, मोठं हॉस्पिटल आहे स्वतःचं. एक आहे तो फर्निचरचं काम करतो, सगळं काय ते व्यवस्थित. 5 मुलं आहेत त्यांच्या घरात, आणि 5ही मुलांचं त्या आईबापांनी चांगलं शिक्षण केलं, लग्न लावून दिलं, आणि ते आईबाप मोठा बंगला बांधलाय, प्रत्येकाला एक एक बेडरूम दिलं, एक एक किचन दिलं, आणि त्याच बंगल्यात एक रूम आईबापासाठी. त्या रूममध्ये बेडवरतीच ते अक्षरशः अशी परिस्थिती आहे. त्या माझ्या सासूला म्हणजे यांची मावशी आहे, ते माझी सासूच लागते, तिला आहे ना काय म्हणतात ते चालता फिरता सुद्धा येत नाही. तर तिने अक्षरशः मला एवढं वाईट वाटलं, बेडवरतीच गॅस ठेवलेला आहे, आणि तो सासरा तिला थोडं थोडं सामान आणून देतो, तिथंच ती बनवते. अर्ध्या बेडवरती ती झोपते, अर्ध्या बेडचं त्यांनी किचन केलेलं आहे, तिथंच बनवतात, तिथंच खातीन, तिथंच झोपते. आणि 5 मुलं आहेत त्याच घरात ती पण राहते. 5ही मुलं 5ही किचनमध्ये जेवण बनतं, आपापल्या बायका पोरांसोबत खातात, पण एक चपाती त्या म्हातारीला आणून देत नाहीत. आणि मुलं चांगली एज्युकेटेड. म्हणजे मला हे दाखवून द्यायचं आहे, 5 मुलांना ते 2 आईबाप सांभाळू शकत होती, पण ही 5 गाबडीच म्हणणार, गाबडी त्या आईबापाला सांभाळू शकत नाही. त्या गोष्टीचं मला खूप वाईट वाटलं. आणि मी पहिल्यांदा गेलेली असली तरी पण मला आहे ना सगळेजण घाबरतच होते. त्यासाठी मी त्या 5ही जणांना बोलून आले, हे तुमचं लय चुकते, असं तसं भरपूर काही बोलू नाही. मोठ्याला नाही बोलले, कारण त्याची आणि आमची गाठ नाही पडली, पण बाकीचे जे 4 होते त्यांना मी बडबड करून आले. ज्यावेळेस मी राहायला येईन इकडं, आणि ज्यावेळेस मी माझं स्वतःचं घर बांधीन, तेव्हा मी या दोघांना मी माझ्या सोबत ठेवीन, असं पण बोलून आले. तुमची अवकात पण नाही आहे सांभाळायची, तुम्ही 5 जण असून तुम्ही सांभाळू शकत नाही, पण माझा नवरा एकटा असून सगळ्या चुलत्यांना पण आणि सगळ्या मावशी लोकांना पण माझा नवरा सांभाळून, कारण त्याची ही वाघीण खंबीर आहे, असं सांगून आले. मी आहे एवढी कडक, पण मला म्हणजे माणसं तोडायला अजिबात सुद्धा आवडत नाही. मी सगळ्यांना धरून राहते. आणि मेन म्हणजे म्हातारा सासू सासऱ्यांना तर मला बघायला आवडेलच, कारण सासू सासरे बिगर आयुष्य कसं असतं. आज माझी लहान मुलगी आहे, मला माहिती मी कशा ह्याच्यातून आले, त्यासाठी घरात ही वयस्कर व्यक्ती पाहिजेच. दुसरी गोष्ट आता येते माझ्या दिरांवरती. माझा सगळ्यात लहान दीर, मला सगळे मिळून 23 दीर आहेत, 23 देवर आहेत, आणि 17 जेठ आहेत. मग बघा किती मोठी फॅमिली. तर मग मोठ्यांसोबत काय बोलणं होत नाही, आमच्या इकडं बोलत नाही आहेत. पण जे छोटे होते ना, सगळे नटखट देवर होते, सगळे भाभी 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 एवढे माझी ठिल्ली उडवत होते. मी पहिल्यांदा गेली होती, खूप हसी मजाक 1-1, 2-2 वाजेपर्यंत आम्ही चांगल्या मस्त गप्पा वगैरे मारायचो. झोपून तर अजिबातसुद्धा देत नव्हते. झोपायला लागले की कोणी चहा करून आणायचं, कोणी काय आणायचं, कोल्ड्रिंक आणायचं, कोणी आईस्क्रीम आणायचं, असं करायचं. पण बाबी झोपू नका, मुंबईच्या गप्पा सांगा, गावाकडे तिकडच्या गप्पा सांगा, तिकडं तुम्ही काय, म्हणजे अशा गप्पा होत राहतात. 15-16 दिवस कसे निघून गेले तेही समजलं. राहिलं माझ्या जावा, त्या 4, त्या 3, 7 जावा आहेत मला सध्या, अजून जास्त जावा आल्या नाहीत. 7 आणि मी धरून 8 आहे, 8 जावा आहेत. खूप सगळ्या चांगल्या आहेत. एक आहे ती मोठी आहे, त्यांना 4 मुली आहेत. दुसरी आहे तिला म्हणजे असं सगळ्यांना 4-4, 5-5 आहेत. खूप मुलं आहेत तिकडं. आता मला म्हणजे मोजतासुद्धा येणार, बोटा मोजण्या इतकी नाही आहेत.
बोटाच्या बाहेरचे आहेत, त्यासाठी ते जाऊ द्या, मुलांचं जाऊ द्या. मुलं पण खूप चांगले आहेत, मला सगळे चाची चाची करत होते. तिसरी गोष्ट म्हणजे गावाकडे आहे ना खूप सारी माकडं आहेत. प्रत्येकाच्या घरावर माकडं आहेत, 4-4, 5-5, 4-4, 5-5 माकडं, खूप माकडं, कंटिन्यू माकडं, दिवस रात्र माकडं तिकडं. खूप म्हणजे पूर्ण माकडांचं गाव म्हटलं तरी पण समजेल. गाव खूप मोठं आहे, आमचं गाव खूप मोठं आहे. टेरेसवर जर गेलं तर जिकडं बघा तिकडं घरं दिसतात, एवढं मोठं गाव आहे, खूप मोठं आहे. राहती गोष्ट माझ्या नंदांची, माझ्या नंदा एवढ्या चांगल्या आहेत त्या, म्हणजे मी पहिल्यांदा गेली होती म्हणून नाही, तर मी जरी कायमची जरी राहायला गेली तिथं तरीसुद्धा माझ्या नंदा मला खूप जीव लावणार. एवढं तर मी 100% लिहून देते, कारण मी त्यांची सगळ्यात लाडकी वहिनी झालेली आहे, कारण मी सगळ्यांची मनं जिंकून आलेली आहे. तसे तर मला 3च आहेत सख्या, सख्या तर 3च आहेत. सख्या म्हणजे सख्खी मला एकच आहे, सख्खी चुलत 2 आहेत, पण यांच्या मावशीच्या मुली, चुलत्यांच्या मुली अशा भरपूर साऱ्या आहेत. पण माझ्या ज्या सख्या आहेत त्या खूप चांगल्या आहेत. मला तर त्यांची खूप आठवण येते बरं का. ते व्हिडिओ बघत असेल तर त्यांना मी सांगते, मी तुम्हाला खूप मिस करते. त्या पण सगळ्या चांगल्या आहेत. राहिली माझी एक सासू, आता सासरे तर गेले, तर राहिली माझी एक सासू, आणि ती पण माझी सख्खी सासू नाही. माझे सख्खे सासू सासरे अगोदरच गेलेले आहेत. ही तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असाल. मला सख्खे सासू सासरे नाही आहेत. माझा नवरा एकटा आहे आणि माझ्या नवऱ्याला फक्त एकच बहीण आहे, तिचं पण लग्न झालेलं आहे. तिच्या पण घरी आम्ही गेलो होतो. तिचा पण स्वभाव खूप छान आहे. तिला 5 मुलं आहेत, 4 मुलं, 3 मुलं आणि 3 मुली आहेत. बघा किती छोटी फॅमिली. तिच्या पण घरी आम्ही गेलो होतो. ती 5 जावा आहेत त्या, आणि सगळे एकत्र म्हणजे एकाच बंगल्यात, पण सेपरेट राहतात. खूप छान राहतात, कधी कोणासोबत भांडत नाही, काय नाही, एकमेकांसोबत भांडण वगैरे होत नाहीत. खूप छान राहतात. अशी आहे माझी गावाकडची फॅमिली. राहिला विषय गावाकडे खाण्यापिण्याचा, गावाकडे तिकडे जास्त करून नॉनव्हेजच खाल्लं जातं, कारण तिकडे जास्त नॉनव्हेजच खातात. व्हेजचा विषयच नाही. आपल्या इकडचं तर मेलं व्हेज, म्हणजे जे माळकरी आहेत ते तर मेलच, तिकडं उपाशीच मरावं लागणार. तर तिकडं आहे ते जास्त करून ते मोठ्याचंच खातात चिकन मटन हे असं. तर आणि जर हॉटेलमध्ये जर खायचं म्हटलं तरीसुद्धा इच्छा होत नाही, कारण सगळीकडे तिकडं तीच लोकं राहतात. त्यासाठी कसं असतं, तेच हॉटेल जास्त फेमस असतात, आपल्या इकडच्यासारखं नाही. आणि जास्तीत जास्त भेटलं तर काही पनीर आणि छोले व्हेजवाल्यांना, आणि ते पण त्याच हॉटेलमध्ये. आपली इच्छासुद्धा होणार नाही. आपल्या इकडे साधं बोकड्याचं मटण बनतं आणि चिकन बनतं, त्या हॉटेलवर आपण व्हेज खाताना किती आपल्याला हे वाटतं. तर तिकडं तर ते दुसरं बनतं, आणि तिथं तर ते खाताना अजिबातसुद्धा म्हणजे आपली इच्छा होणार नाही. खाणारे खातात, विषय ती नाही. आणि गावाची स्वच्छता म्हणायचं गेलं तर गाव बिलकुल अस्वच्छ आहे. स्वच्छ गाव अजिबात नाही. प्रत्येकाच्या घरासमोर छोट्या छोट्या नाली, म्हणजे गटर, ओपन गटर, कंटिन्यू त्याच्यावर मरणाच्या माशा, आणि म्हणूनच त्या घरात माशा, प्रत्येकाच्या लेकरा बाळांच्या तोंडातून त्याच माशा अन्नावर येऊन बसतात. छी 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 छी, ती गोष्ट तर मला अजिबातसुद्धा आवडली नाही. गाव अस्वच्छ आहे, स्वच्छ अजिबातसुद्धा नाही. गावातली लोकं खूप चांगली आहेत. गाव पण खूप मोठं आहे. सगळं म्हणजे सगळे मिळून मिसळून राहतात, पण स्वच्छता अजिबातसुद्धा नाही आहे. ते का ते मला माहीत नाही. आता ते आधी काय, कोणतं सरकार, योगीनाथ काय कोणी तिकडचं मुख्यमंत्री ते पण विसरले मी मोबाईलच्या नादात. ते का तिकडच्या गावाची प्रगती करत नाही ते माहीत नाही, फक्त दिल्लीचीच प्रगती करतात. दिल्लीत पण मी पहिल्यांदा माझ्या लाईफमध्ये दिल्लीत एवढं मोठं रेल्वे स्टेशन मी दिल्लीत पहिल्यांदा पाहिलं आहे. आणि मेन म्हणजे मीच पहिल्यांदा ट्रेनमध्ये बसणार होते. त्यावेळेस जातानाच मला खूप धडधड होत होतं, पण एकदा बसल्यावर थोडा वेळ मला चक्कर आल्यासारखं झालं. बाहेर जर बघितलं की चक्कर यायची, पण माझा नवरा समजून घेत होतं मला काय होतं ते. तर आणि अजून 2 जण आमच्यासोबत होते. इथूनच येणार होते माल घेण्यासाठी, ते दिल्लीत उतरणार होते. आमच्या चौघांचं तिकीट सोबत होतं, त्यासाठी आम्हाला एवढी काही भीती नाही वाटली, कारण माझ्या नवऱ्याला एकटा जर असला असता तर भीती वाटली असती. पहिल्यांदा मला घेऊन जाणार होतं, छोटी मुलगी होती आमच्यासोबत, त्यासाठी मग आम्हाला एवढं काही नाही वाटलं. नंतर मला सवय झाली, आणि मग रात्रीच्या वेळेस तर झोपून घेतलं. झोप झाल्यानंतर सकाळी तर आम्ही उतरल्यानंतर मी पहिल्यांदा एवढं मोठं रेल्वे स्टेशन पाहिलं होतं. म्हणजे खूप सारे प्लॅटफॉर्म तिथं, आणि सारखा आवाज, माकडं, खूप खूप खूप. कोणती बस कुठं लागते हे सुद्धा माझ्या नवऱ्याला सुद्धा माहीत नव्हतं. माझा नवरा 12-13 वर्षानंतर गेला होता, त्यासाठी खूप बदल झाला होता.
तर हे मोदीचं सरकार आले माझा नवरा त्या काँग्रेसच्या सरकारात गेला होता, म्हणजे होते तेव्हा गेला होता. मोदीच्या सरकारात खूप काही बदल झालेला आहे. दिल्ली पूर्ण आहे ते चेंज झालेलं आहे. तर माझ्या नवऱ्याला पण समजत नव्हतं एवढं. मग माझ्या नवऱ्याचे मेव्हणे म्हणजे माझी सख्खी जी नणंद आहे तिचा नवरा म्हणजे माझा नंदोई तो दिल्ली तो गावापर्यंत रोज सीट वाहतो, म्हणजे 4 व्हीलर आहे त्यांची, तर ती सीट व्हायचं काम करतो. आणि मग त्यांनी आम्हाला तिथं घेतलं आणि मग आम्हाला घरी सोडलं आणि मग आम्ही फायनली घरी गेलो. घरी गेल्यानंतर गेटमध्ये जाताच मला ते गटर बिटर सगळं दिसलं. ते मला खूप कसं तरी वाटलं, पण असं होतं. ते माझं गाव होतं, तर गावाकडं असं सगळं काय ते होतं. गावाकडची लोकं, माकडं, कोणाच्या घरात काय, सगळं मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे. मेन म्हणजे तिथल्या बायका आंघोळ करत नाही हे पण मी शेअर केले. तर चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. जर तुम्हाला खरोखरच माझं जर गाव पाहायचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी परत तुमच्यासाठी गावाला जाईन आणि पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवीन आणि मी तुमच्यासोबत ते शेअर करेन. थँक्यू.